तर राज्यातल्या विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आलेली आहे. आता भाजप आणि शिवसेना दोघांचंही ठरलंय, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अजून काहीच ठरलं नाहीये. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पूर्वीचे प्रवक्ते उमेश पाटील की झीशान सिद्दीकी यांना संधी मिळते हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं असेल. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत. निलेश, आता भाजप आणि शिवसेना यांच्याकडनं नावं जाहीर झालेली आहेत, पण राष्ट्रवादीच्या नावाबद्दल आधीपासूनच चर्चा सुरू होती. आता इतक्या उशिरापर्यंत हे प्रकरण का ताणलं जात आहे, हा निर्णय का ताणला जातोय निलेश? पूर्वी या सगळ्या विषयासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत ज्यावेळेस एबीपी माझानं बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं की आज सकाळी 11 वाजता ते स्वतः अर्ज भरण्यासाठी येणार आहेत आणि त्यावेळेस आमचा कॅन्डिडेट आम्ही जाहीर करू, अशा पद्धतीची त्यांना माहिती दिली आहे. खरं तर काल रात्री उशिरा त्यांची आणि अजित पवारांची भेट होणं अपेक्षित होतं, मात्र ती भेट झालेली नाहीये. थेट आता उमेदवार ते जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांची जवळपास 87 पेक्षा जास्त लोक होते, मात्र त्याच्यामध्ये आता एका नावावर काही वेळात शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळणार आहेत. सध्या राजेश विटेकरांची जागा जे मराठा समाजातून येतात, अशाच पद्धतीने आता एका मराठा समाजातल्याच कॅन्डिडेटला त्या ठिकाणी संधी दिली जाईल, अशा पद्धतीची देखील माहिती आपल्याला समोर येते. उमेश पाटलांचं नाव सध्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आघाडीवर आहे. दुसरी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की उमेश पाटलांना पक्षांतर्गतच एका वरिष्ठ नेत्याचा मोठा विरोध आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या विषयांमध्ये उमेश पाटलांना संधी मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अचानक काही अनपेक्षित नाव पुढे आणतंय हे देखील पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरेल. अगदी काही वेळांमध्येच या संदर्भातली स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्वी धन्यवाद निलेश. त्यामुळे एकंदरीतच आता नक्की निर्णय काय होतोय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि लवकरच म्हणजे 11 वाजेपर्यंत या संदर्भामध्ये निर्णय येईल असं कळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.